इयत्ता 9वी मराठी माध्यम विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 8वे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव यामध्ये आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया। यामध्ये आपल्याला जरा आठवा हे बघायचं आहे। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे सूक्ष्मजीव म्हणजे काय आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत। तर तुम्ही गेल्या वर्षी अभ्यास केला असेलच। तर जे साध्या डोळ्यांना दिसत नाहीत किंवा आपल्या अवतीभोवती सर्वत्र असतात आणि ज्यांना सूक्ष्मदर्शकाखाली बघितलं जातं त्यांना आपण काय म्हणतो सूक्ष्मजीव, आणि त्याचं वैशिष्ट्य काय तर आपल्या उघड्या डोळ्यांना ते दिसत नाहीत। ओके, आता दुसरा प्रश्न काय विचारला आहे, तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे। तर तुम्ही सूक्ष्मजीवांचं निरीक्षण सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप याच्या खाली त्याचं निरीक्षण केलेलं आहे। सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाहीत पण अवतीभोवती सर्वत्र असतात अशा जीवांचे विविध प्रकार तुमच्या ओळखीचे आहेतच। आपल्या दैनंदिन जीवनाचा या विविध सूक्ष्मजीवांशी काय संबंध असावा आपण बघूयात। तर याच्यामधले जे सूक्ष्मजीव आहेत अनेक, तर ते आपल्या उपयोगाचे असतात। आपल्या रोजच्या जीवनात आपण त्यांच्याकडून फायदा करून घेत असतोच, पण त्याचबरोबर जसं की उदाहरण सांगायचं झालं तर दुधाचं दह्यात रूपांतर होणे किंवा पाव तयार करणे, हे जे आपण उदाहरणं रोजच्या जीवनातली बघितलेली आहेतच। तर आता आपल्याला काय बघायचं आहे, उपयुक्त सूक्ष्मजीव याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजेच युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स। इथं आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे, तर करून पहा हे बघायचं आहे। तर करून पहामध्ये काय सांगितलं आहे, लॅक्टोबॅसिलाई याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर काय करायचं आहे, ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घेतल्यानंतर त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। अजून त्यावर काय करायचं आहे, मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून काय करायचं आहे, जे आपलं विरलन आहे किंवा आपण ताका जो थेंब घेतलेला आहे तर तो काचपट्टीवरती ठेवायचा आणि त्याच्यावरती काचेचं एक आच्छादन म्हणजे कव्हर स्लिप आपण टाकायची आहे। आणि आता हे काय करायचं, संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने 10x जो भिंग आहे तर त्यानं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे। त्याचबरोबर उच्च क्षमतेचा जो आहे 60x भिंग आहे त्यानं पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे। निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय आढळतं ते बघायचं आहे। तर काय होतं, काढून येतं बघा, निळसर रंगाचे काळीसारखे जीव हालचाल करताना दिसतील आपल्याला। आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता। या जीवाणूंचे नाव काय आहे तर लॅक्टोबॅसिलाई। यांचा आकार अत्यंत सूक्ष्म आणि आयताकृती आहे, तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता। लॅक्टोबॅसिलाई हे विनॉक्सी जीवाणू आहेत, म्हणजेच काय तर ऑक्सिजन शिवाय ते ऊर्जा निर्मिती करू शकतात। आता आपल्याला इथं काय सांगितले बघा, सांगा पाहू मध्ये प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, दुधाचे दही कसे तयार करतात आणि या प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। सगळ्यांना माहीत असेल दुधापासून दही कसं आई तयार करते ते। तर इथं काय सांगितलं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत बघा, लॅक्टोबॅसिलाईचे जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात। म्हणजे दुधामध्ये लॅक्टोज शर्करा असते, ह्या लॅक्टोज शर्करेचं काय होतं, किण्वन केलं जातं आणि किण्वन प्रक्रियेमध्ये काय होतं, लॅक्टिक आम्लामध्ये म्हणजे लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होतं आणि यामुळे काय होतं, दुधाचा सामू म्हणजेच pH काय होतं, कमी होतं। आपल्याला दही आंबट लागतं जरा बघा, म्हणजे त्या pH कमी झालेला असतो। व दुधातील प्रथिनं जे आहेत त्यांचं क्लथन होतं, म्हणजे एकत्र ते घट्ट तयार होतात, म्हणजे आपलं दही तयार होतं। त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकांपासून वेगळे होतात। बघा, दुधाचं दही करताना दही एकीकडे आणि पाणी एकीकडे झालेलं असतं, म्हणजे दही एकीकडे झालं म्हणजेच त्यात प्रथिनं असतात। याला दुधाचे दह्यात रूपांतर होणे असं म्हणतात। लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो। त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा काय होतो, नाश होतो। आता आपल्याला पुढे बघायचे,
इथं काय सांगितलेलं आहे, जरा डोके चालवा. तर यावर्षी सिलेबसमध्ये तुम्हाला हा भाग नाही, पण तुम्ही याचं स्वयं अध्ययन करायचं आहे. याचबरोबर आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, हा सुद्धा भाग यावर्षी सिलेबसमध्ये नाही, परंतु स्वयं अध्ययन म्हणजे घरी तुम्ही ते वाचून काढू शकता. आता आपल्याला पुढच्या पेजवरती यायचं आहे. तर इथं सांगितलं आपल्याला लॅक्टोबॅसिलस जीवाणूंचा आहे. तर हा सुद्धा आपल्याला भाग यावर्षी सिलेबसमध्ये नाही, पण तुम्ही स्वयं अध्ययन करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शोध घ्या, हा सुद्धा भाग यावर्षी आपल्याला नाही, तर तुम्ही त्याचं स्वयं अध्ययन करू शकता. करा सर्वांनी. आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. तर पुढचा भाग बघा काय आहे, रायझोबियम. तुम्ही बघू शकता, रायझोबियम म्हणजे सहजीवी जीवाणू. रायझोबियम सिम्बायोटिक बॅक्टेरिया याविषयी आपल्याला बघायचं आहे. तर इथं सुद्धा आपल्याला करून पहा असं सांगितलेलं आहे. तर इथं काय करायचं आहे, मेथी, शेंगदाणा, सोयाबीन किंवा अन्य कोणतेही कडधान्य जसे की मटकी घेऊ शकता तुम्ही. तर घेऊन काय करायचं आहे, 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईड द्रावणाचे निर्जंतुकीकरण करायचं आहे. तर आता काय नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये 70% इथेनॉल म्हणजे तुम्ही बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड जर घेतलं तर त्याच्यात 70% इथेनॉल अल्कोहोल काय करायचं, 4 ते 5 मिनटं ठेवायचं आहे. निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून गाठीचे अतिशय पातळ काप करायचे आहेत. आपण रोपटे घेतलेला आहे. पातळ काप केल्यानंतर बघा, एक चांगला काप सॅफ्रॅनिन एक केमिकल आहे, द्रावणात 2-3 मिनिटे ठेवायचं आहे आणि काचपट्टीवर काप ठेवून आच्छादन काचवर ठेवायला सांगितलेलं आहे आणि संयुक्त सूक्ष्मदर्शनी त्याचं निरीक्षण करायचं आहे. इथे गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जीवाणू म्हणजे रायझोबियम जीवाणू होय. तर तुम्ही आकृतीमध्ये डिरेक्टली बघू शकता. इथं रायझोबियमचे जीवाणू जे आहेत तर ते आपल्याला गुलाबी दांड्यासारखे दिसतात. याला रायझोबियम जीवाणू असं म्हणायचं आहे. आता हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कडधान्यांच्या मुळावरील गाठी शोधाव्या लागल्या आणि त्या रायझोबियमचा उपयोग होत असेल की नाही हे आपल्याला पुढे बघायचं आहे. तर इथं आपल्याला सोयाबीनच्या मुळावरील गाठींची निर्मिती कशी झालेली आहे. तुम्ही कोणतंही कडधान्य घेऊ शकता. तर कडधान्य जे आहेत तर त्याच्या मुळांना अशा गाठी आलेल्या असतात आणि या गाठींचा आपण आडवा छेद घेऊन मायक्रोस्कोपमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली बघितला असता तर आपल्याला इथं असं आकृती दिसून येते. तर आता ह्याचा उपयोग काय, तर हे आपल्याला पुढं बघूयात. आपण इथं दिलेली आहे रायझोबियमची भूमिका, इथं बघायची आपल्याला आहे. रायझोबियमची भूमिका आणि महत्त्व, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. तर बघा, मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्राइस तसेच अमिनो आम्ल पुरवतात. म्हणजे ज्या कडधान्यांच्या ज्या गाठी आहेत तर त्याच्यामध्ये रायझोबिया आढळून येतो. मग ते जे रोपटं आहे ते काय करतं, नायट्रस आणि नायट्राइस आणि अमिनो आम्ल त्या रोपट्याला काय करतात, पुरवतात. मग ते रोपटं काय करतं, त्या बदल्यात काय करतं, कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा निर्मिती करतं. मग अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असं म्हणतात. ओके. आता रायझोबिया काय करतो, हवेतील नायट्रोजन जो आहे तर त्या नायट्रोजनपासून काय करतो, नायट्रोजन संयुगे बनवतो आणि संयुगे बनवल्यामुळे काय होते, पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी वाटाणा, सोयाबीन, घेवडा, इतर कडधान्ये, शिंबावर्गीय म्हणजे शेंगा असणारी वनस्पतींचे यजमान म्हणजे होस्ट जे दुसऱ्या झाडावरती जगतात म्हणून गरज असते. आता रायझोबिया तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्ये, प्रथिनांना उत्कृष्ट स्रोत ठरतात. येते लक्षात. म्हणजे आपल्या कडधान्य वगैरे जे आहेत तर त्याच्यामध्ये प्रथिन भरपूर प्रमाणात असतात. कशामुळे असतात, तर कडधान्यांच्या मुळं जे आहेत त्यांना गाठी असतात. गाठीमध्ये रायझोबिया आढळून येतो आणि रायझोबिया काय करतो, हवेतील नायट्रोजन शोषून घेण्याचं किंवा त्याच्यापासून संयुग तयार करण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या डाळी किंवा कडधान्य आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रथिनं आढळून येतात. आता आपल्याला पुढे बघायचं आहे, कडधान्यांचे पीक संपल्यानंतर त्याची मुळे व रोपट्यांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते. सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल, शेती असेल तर
म्हणजे आपलं कोणतंही पीक काढल्यानंतर आपण काय करतो, कधी कधी आहे असं जमिनीत गाडतो. तर का गाडत असेल बरं? तर त्याच्यामुळे काय होतं, खत निर्मिती तयार होते. रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात. खतांसाठी कमी खर्च झाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो. आता तुम्ही याच्यामध्ये या ब्रॅकेटमध्ये, हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियमयुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू काय करतात, रोपट्यात प्रवेश करतात आणि या पद्धतीला रायझोबियम लसीकरण असं म्हणतात. हा प्रयोग कडधान्यांबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यास उपयुक्त ठरतो. आता आपल्याला इथं पुढं करून पहा सांगितलेलं आहे. किण्व याच्यामध्ये ही करून पहा ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, तर ती यावर्षी आपल्याला सिलेबसमध्ये नाही. तर आता आपण पुढे येऊयात. तर इथं आपल्याला बघायचं आहे ईस्ट विषयी थोडक्यात माहिती बघायची आहे. तर ईस्ट हा आपला कसा आहे, कार्बनी पदार्थ आहे. कार्बनी पदार्थ वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. म्हणजे आपला ईस्ट परपोषी सूक्ष्मजीव आहे. कशावरती वाढणार, तर कवकवर्गीय याच्यावरती वाढणार आहे. तर ईस्ट किंवा किण्व दोन्ही एकच नाव. हा कसा आहे, एक पेशीय कवक असून त्याच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. ईस्ट ची पेशी दृष्टकेंद्रकी प्रकारची पेशी असते. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता. तर वरील प्रयोगात सांगितले बघा, तुम्हाला एक प्रोसेस करायला सांगितले, तुम्ही याचं स्वयं अध्ययन करायचं आहे. म्हणजे स्वतःचं पोषण करताना ईस्ट पेशी द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. या प्रक्रियेला किण्वन किंवा फर्मेंटेशन असं म्हणायचं आहे. तर इथं आपल्याला पाव कसा बनतो ही एक प्रोसेस थोडक्यात सांगितली आहे, किंवा तुम्ही आसपास याची माहिती भेटते का बघायची आहे. तर आपल्या पाव तयार करताना ईस्ट दाखवलेला आहे आणि ईस्ट बघा, ईस्टपासून पाव कसा जाळीदार बनतो याचा तुम्ही शोध घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं पुढं सांगितलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? तर इथं माहीत आहे का तुम्हाला हा पण भाग यावर्षी आपल्याला सिलेबसमध्ये नाही. याचं तुम्ही स्वयं अध्ययन करा. त्याचबरोबर जरा डोके चालवा, हा सुद्धा आपल्याला यावर्षी नाही. आता पुढं बघायचं आपल्याला आहे जैव उपचार. तर हा जैव उपचार बघा, म्हणजे बायो रिमेडिएशन. पामतेल निर्मितीत तयार होणारे विषारी पदार्थ, इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू, क्षार शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोटिका हे किण्व वापरतात. म्हणजे औद्योगिक तयार करताना याच्यामध्ये सुद्धा किण्वचा वापर केला जातो. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते. तसेच अल्कॅनोऑरेक्स जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते. म्हणजे बघा, वेगवेगळे जीवाणू जे आहेत तर ते काय करतात, औद्योगिक ठिकाणी असतील किंवा काही विषारी पदार्थ असतील तर ते शोषणाचे, किंवा प्रदूषण जास्त होत असतील तर ते शोषणाचे सुद्धा कार्य केले जाते. त्याचबरोबर समुद्रातील तेलगळती जी आहे तर ती कमी करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी त्यासाठी सुद्धा काही जीवाणूंचा वापर केला जातो. आता आपल्याला पुढे बघायचं आहे प्रतिजैवके म्हणजेच अँटीबायोटिक्स. हा तुम्ही शब्द सगळीकडे ऐकला असतील. तर आता प्रतिजैवके म्हणजे काय तर बघूयात आपण. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळालेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैवके होय. म्हणजेच काय बघा, सूक्ष्मजीव यांचा नाश आणि त्यांची जी वाढ होणार आहे तर ती कमी करणे, किंवा कवकांपासून मिळालेले कार्बन संयुगे जे आहेत त्यांना आपण प्रतिजैविके असं म्हणतो. तर 20व्या शतकातील प्रतिजैवकामुळे औषध उपचारामध्ये क्रांती घडली. क्षयासारख्या रोगाचे तर आत्ता काही देशातून जवळजवळ निर्मूलन झालेलं आहे. प्रतिजैवके मुख्यतः जीवाणूविरुद्ध कार्य करतात, तर काही प्रतिजैवके आधी जीवांना नष्ट करू शकतात. काही प्रतिजैवके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध उपयोगी ठरतात. अशांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैवके असं म्हणायचं आहे. म्हणजे बघा, जी प्रतिजैवके जीवाणूविरुद्ध आहेत
जीवाणूविरुद्ध उपयोग पडताना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणायचं आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणू शकता त्याला. याचे उदाहरण बघा, ॲम्प्लिसिलिन, ॲमॅक्झॉसिलिन, टेट्रासायक्लिन इत्यादी विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके याची उदाहरणं आहेत. रोगाची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित होतं तेव्हा म्हणजे समजतं तेव्हा काय करतात, मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, पेनिसिलियम, जेटामायसिन, एरिथ्रोमायसिन इत्यादी अँटीबायोटिक्स आहेत. म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके आहेत. इथं तुम्हाला कार्यक्षेत्र संस्थांचे दिलेला आहे, हा सुद्धा भाग आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये नाही. आता आपण पुढच्या पानावरती येऊयात. आता पुढच्या पानावरती पेनिसिलिन हा तुम्ही शब्द ऐकला असेल बऱ्यापैकी. बघा, पेनिसिलिन बघा, याविषयी आपण माहिती पाहूया. पेनिसिलिन व पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैवक गट असून स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय प्रजातीच्या जीवाणूंपासून होणारा संसर्ग आटोक्यात आणण्यास त्याचा वापर होतो. म्हणजेच बघा, कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारा संसर्ग तसेच निमोनिया, स्कॉर्लेट फिवर, लोहतांग ज्वर यांचा वापर करण्यासाठी पेनिसिलिन युक्त औषधे उपयुक्त ठरतात. म्हणजे जेव्हा तुमचा कान किंवा नाक किंवा घसा दुखत असेल किंवा त्वचेला काही आजार झाले असतील किंवा निमोनिया झाला असेल किंवा ताप वगैरे आला असेल तर अशा ठिकाणी पेनिसिलिन या प्रतिजैवकाचा वापर केला जातो. आता इथं पुढे सांगितले बघा आपल्याला, सावधान हे सुद्धा आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये नाही. त्याला स्वयं अध्ययन करायचे. परिचय शास्त्रज्ञाचा हा सुद्धा आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये नाही. याचं तुम्ही स्वयं अध्ययन करा. त्याचबरोबर ऐकावे ते नवलच हा सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये नाही. याचं तुम्ही स्वयं अध्ययन करा. आता आपल्याला उपयुक्त सूक्ष्मजीव हे बघायचं आहे. तर आता उपयुक्त सूक्ष्मजीवमध्ये आपल्याला कवके हा बघायचा आहे. तर कवकांमध्ये आपल्याला सांगितलं प्रश्न पहिला सांगा पाहूमध्ये आपल्याला प्रश्न पहिला विचारलेला आहे, पावसाळ्यात चामडी वस्तू गोणपाट यात काय बदल झालेले दिसतात. तर आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे. तर पावसाळ्यामध्ये तुमच्या घराच्या बाहेर वगैरे काय चामडी वस्तू किंवा गोणपाट वगैरे असतील किंवा तुमचे शूज वगैरे असतील तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल झालेला जाणून आला असेल. तर काय होतं, पावसाळ्यात आपले चामडे वस्तू गोणपाट किंवा बुरशी वगैरे ज्या आहे गोणपाट वगैरे आहे तर यावरती बुरशी आलेली दिसते किंवा एखादं कवक वगैरे असते ते तंतू आलेले आपल्याला दिसून येतात. तर दुसरा प्रश्न काय विचारला आहे, अशा वस्तू तुम्ही त्यानंतर किती काळ वापरू शकता. तर अशा वस्तू आपल्या वापरण्याजोग्याच राहत नाहीत कारण त्याच्यावरती खूप सारी बुरशी चढलेली असते किंवा कवके वाढलेले असतात. त्यामुळे त्या स्वच्छ केल्या तरी लवकर खराब होतात, जास्त दिवस टिकत नाहीत, त्या कमकुवत झालेल्या असतात. पण याच वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात का खराब होत नाहीत. तर उन्हाळ्यात आजूबाजूचं तापमान कसं असतं, जास्त असतं. त्यामुळे उष्णतेत काय होतं, कवक जे आहे किंवा बुरशी आहे याचं काय होतं, वाढ होऊ शकत नाही किंवा प्रजनन होत नाही. तर हिवाळ्यात कसं असतं, तापमान कमी असतं. तापमान कमी असल्यामुळे सुद्धा काय होतं, कवकांसाठी ते प्रतिकूल ठरतं. त्यामुळे काय होतं, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात हवेतील जी आर्द्रता आहे ती कमी असते. त्याच्यामुळे काय होतं, कवकांची वाढ होत नाही आणि ह्या वस्तू सेफ राहतात. परंतु पावसाळ्यामध्ये दमट हवामान असतं आणि दमट हवामानामुळे याची बुरशीची वाढ पटकन होते आणि या वस्तू खराब होतात. आता आपल्याला पुढच्या पानावरती यायचं आहे. तर हवेमध्ये कवकांचे एक सूक्ष्म बीजाणू असतात. ओलावा मिळाल्यास सुती कापड, गोणपाट, चामडी वस्तू, लाकूड अशा कार्बनी पदार्थांवर हे बीजाणू रुजतात. कवकाचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचं पोषण व प्रजनन करतात. या प्रक्रियेमुळे तो मूळचा जो पदार्थ आहे तो काय होतो, कमकुवत बनतो. म्हणूनच बुरशी आलेले कापड, गोणपाट, चामड्याच्या चपला, बूट किंवा पाकिटे, पट्टे फार काळ टिकत नाहीत.
तसेच लाकडी वस्तूही खराब होतात. आता आपल्याला इथं काय सांगितले, जरा विचार करा. तर आईने लोणचं किंवा मुरंब्याची बरणी उघडल्यावर कधीतरी आतमध्ये काळी पूड तर कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. हे नक्की काय असतं? सगळ्या कधीतरी तुम्ही पाहिलं असेल बघा. असे पदार्थ खाण्यास अयोग्य ठरतात का? तर ठरतात. लोणची, मुरांबे, जॅम, सॉस, चटण्या अशा ओलसर अन्नातही कवकांच्या विविध प्रजाती वाढतात. या अन्नातील पोषण द्रव्ये शोषून स्वतःची वाढ व प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्सिन्स हे विषारी रसायन अन्नात मिसळलेले जाऊन ते अन्न विषारी होते. त्यामुळे बुरशी आलेले अन्न खाण्यास कसं आहे? अयोग्य आहे. आता आपण पुढील भाग पाहूया. क्लॉस्ट्रिडियम. समारंभातील जेवणावळीमध्ये काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग होते. हे अन्न अचानक विषारी कसे बरे बनते? तुम्ही टी व्हीमध्ये वगैरे ऐकलं असेल, अन्नातून विषबाधा झाली किंवा फूड पॉयझनिंग झालं, तर हे अन्न तयार केलेलं असतं ते अचानकच काय विषारी होत असेल असा प्रश्न पडला असेल. तर बघा, शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजेच क्लॉस्ट्रिडियम होय. तर हे अन्नपदार्थ या जीवाणूंच्या सुमारे 100 प्रजातीतील काही स्वतंत्रपणे मातीत जगतात, तर काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्नमार्गामध्ये आढळून येतात. हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू म्हणजे एंडोस्पोर तयार करतात. या जीवाणूंचे वैशिष्ट्य म्हणजे ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत, कारण ते विनॉक्सी परिस्थितीत आढळतात किंवा वाढ होती त्यांची. आता तुम्हाला बघा, क्लॉस्ट्रिडियमच्या काही प्रजाती दाखवलेल्या आहेत, तुम्ही निरीक्षण करू शकता. आता आपण पुढचा प्रकार पाहूया. इतर रोगकारक सूक्ष्मजीव म्हणजे अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपल्याला फक्त क्लॉस्ट्रिडियममुळेच काही आजार होतात का? तर बघा, इतर अनेक प्रजातीचे जीवाणू, विषाणू, आदिजीव व कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगास कारणीभूत ठरतात किंवा आहेत. जीवाणूंपेक्षा आकाराने लहान असणाऱ्या व फक्त सजीव पेशीतच वाढ व प्रजनन करणाऱ्या विषाणूबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तर बघा, आता आपल्याला असे त्रासदायक ठरतात ते विषाणू आपण बघायचे आहेत. तर तुम्हाला यावर्षी सिलेबसमध्ये परिचय शास्त्रज्ञाचा हा सुद्धा भाग स्वयं अध्ययन करायचा आहे, म्हणजे परीक्षेला नसणार आहे. तर आता पुढचा बघा पेजवरती या रोगप्रसारक प्रतिबंध हा सुद्धा आपल्याला स्वयं अध्ययनासाठी आहे, म्हणजे सिलेबसमध्ये नाही, पण तुम्ही स्वयं अध्ययन करायचं आहे. त्याचबरोबर जरा डोके चालवा, माहिती मिळवा हे सुद्धा तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी आहे. हे सुद्धा स्वयं अध्ययनासाठी आहे. अशा प्रकारे आपला हा प्रकरण संपलेलं आहे. याचा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तर त्याच्यावरती सेंड करा.